मराठवाड्यात डोंगराच्या कड्यावरून आत्महत्या करू पाहणारा एक तरुण मुलगा, त्याला वाचवण्यासाठी धावलेले वडील आणि हे दोघेही गेल्यानंतर हताश होऊन आत्महत्या केलेली आई, हे एकूणच दृश्य किंवा ही घटना मन विषण्ण करणारी आहे। या घटनेमागे वेगवेगळी कारणे आता समोर येत आहेत, परंतु एक बाब मात्र यात सामायिक आहे आणि ती म्हणजे एकूणच सर्वच वयोगटातील लोकांचा संयम अतिशय वेगाने ढासळत आहे। हट्टापायी घेतलेल्या महागड्या फोनचे हफ्ते थकल्याने मुलाने हा निर्णय घेतला अशी बातमी आहे। त्यात त्या मुलाची जितकी चूक आहे तितकेच पोरांचे हट्ट पुरवावेच लागतात असे म्हणत त्याच्या आवाजवी हट्टापुढे मान तुकवणारे पालकही तितकेच दोषी म्हणायला हवेत। आधीच्या पिढीत आई वडील परिस्थितीमुळे आपल्याला गोष्टी लगेच उपलब्ध करून देऊ शकत नसतील तर नकार ऐकण्याची सवय त्या पिढीतल्या मुलांना होती। आई वडील आणि मुले या दोघांची मने तितकी कणखर होती। आता सगळेच हळूवार मनाचे झाले आहे, त्यामुळे अगदी लहानसाही धक्का पचवणे अवघड ठरतंय। आज 50शीत असलेल्या किंवा त्या पुढच्या लोकांना बालपणी तारुण्यात मन मारून जगण्याचे फायदे आता जाणवत असतील, त्यामुळेच आताच्या धकाधकीच्या जीवनात कितीही संकटे आली तरी हे लोक डगमगत नाहीत। किमान आत्मघातासारखा टोकाचा निर्णय तरी ते घेत नाही, परंतु आपल्या मुलामुलींसमोर हेच लोक हतबल दिसतात। आजच्या पिढीत कोणतीही गोष्ट सहन करण्याचा संयम उरला नाही असे म्हणण्याऐवजी संयम मुलांचा नाही पालकांचा कमी पडतो आहे असेच म्हणावे लागेल। मध्यंतरी एक बातमी अशी होती की कोविड काळात दिल्या गेलेल्या लसीमुळे सर्वसामान्य लोकांची शारीरिक क्षमता नव्हे तर मानसिक क्षमताही ढासळली गेली आहे। त्या बातमीत तथ्य असेल तर त्या कोविड लसीने भारतीय समाजावर किती मोठा दुष्परिणाम केला हे या घटनेतून ठळकपणे दिसून येतंय। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।